मौजे कासगाव, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे येथील जुने स्मशान चोरीला गेले। आपण आजपर्यंत बरेच प्रकारचे भ्रष्टाचार बघितले आहेत, परंतु कासगाव येथील वैकुंठधामचे जुने साहित्य विकून त्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे, असे कासगाव येथील ग्रामस्थांना संशय आहे। आम्ही तेथील ग्रामस्थ श्री दीपचंद रमाकांत यशवंतराव यांच्याशी संवाद साधला। नमस्कार, आपण आहेत कासगाव येथील वैकुंठधाम येथे। कासगाव येथील वैकुंठधाम याचे बांधकाम आता नवीन बांधकाम जे झालेले आहे ते 21-22च्या कामामध्ये झालेले आहे। त्याच्या आधीची जी स्मशानभूमी येथे होते त्या स्मशानभूमीची जे लोखंड होतं, जुनं साहित्य जे काही होतं, जे त्याचे आमच्याकडे व्हिडिओ आणि फोटोज आहेत, ते चांगल्या प्रकारे होते। लोखंड वगैरे ते आमचे जे कासगाव ग्रामपंचायतचे जे ग्रामसेवक म्हणजे ग्रामसेवक जे आहेत ज्ञानेश्वर शेलवले आणि इतर काही, त्यांनी त्याची काय विल्हेवाट लावली, काय केलं हे कुणालाही काहीच माहिती नाही। याचा आम्ही ज्यावेळेस त्यांना विचारला ग्रामसभेमध्ये, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की ते ग्रामपंचायतच्या बॉडीला आणि यांना माहिती आहे, कॉन्ट्रॅक्टरला। तर आम्ही त्यांना म्हटलं की ह्या सरकारी नियमानुसार जे पण सरकारी वस्तू असते ती 1 रुपयाची कणे 2 रुपयाची कणे असू दे, तिची ज्यावेळेस विल्हेवाट लावते त्यावेळेस लिलावा लावायचा असतो आणि मग ते विकायचं असतं, लिलावामध्ये द्यायचं असतं। पण अशा प्रकारचं कुठलाही या येथील लोखंडाचा लिलावा न लावता तो लोखंड ह्या लोकांनी परस्पर विकून त्याच्यामध्ये भ्रष्टाचार केला। ग्रामसेवक ज्ञानेश्वर शेलवले ह्या भ्रष्टाचारामध्ये त्यांचा पूर्ण हात आहे असा आम्हाला संशय आहे। आम्ही ग्रामस्थांनी त्या प्रकरणानुसार एक अर्ज बनवला आणि तो अर्ज सुरोसे साहेब आणि BDO मॅडम यांना दिला, परंतु तो अर्ज दिलेली तारीख आमची 15/1/2024 रोजी आम्ही BDO मॅडम आणि यांना दिलेला अर्ज होता, परंतु त्यांनी अजून परत त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची ॲक्शन घेतली नाही। सुरोसे साहेब फक्त आम्हाला आश्वासनं देत आली, 2 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये डेट देत आले, ह्या तारखेला येतो, त्या तारखेला येतो, चौकशी करतो, असं करतो तसं करतो, पण त्याच्यावरती अजून कुठल्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही आहे। तर आम्हाला असं एवढं म्हणणं आहे की याच्यामध्ये जे म्हणजे वरिष्ठ अधिकारी देखील यामध्ये आहेत का काय, असा संभ्रम व्हायला लागला आहे आता। आम्ही भाऊसाहेब जे आमचे आहेत ग्रामसेवक ज्ञानेश्वर शेलवले, ते आता आमच्या इथे कार्यरत आहेत ग्रामपंचायतमध्ये। आम्ही त्यांच्याकडे काही माहितीचा अधिकार टाकलेले होते 4/12/2024, तर त्यांनी आम्हाला पैसे भरायला सांगितले। आम्ही 15/1/2024 रोजी त्याचे पैसेही भरले। पैसे भरल्यानंतर चलन घेतला, चलन त्यांना सबमिट केला, तरीही आम्हाला माहिती त्या भाऊसाहेबांनी दिली नाही। त्या टाळाटाळ करायला लागले, आज देतो, उद्या देतो, परवा देतो, पण त्यांनी काही आम्हाला माहिती दिली नाही। त्याची माहितीसाठी दिली नाही म्हणून आम्ही अपिलात सुरोसे साहेबांच्याकडे गेलो पंचायत समितीमध्ये, पण सुरोसे साहेबांनी त्याची टाळाटाळ केली। त्याचा अजूनपर्यंत आम्हाला काही माहिती देण्याचा किंवा त्याच्यावरती ॲक्शन घेण्याचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न केलेला नाही। असं सुरोसे साहेबांनी 2 प्रकरणांना आमच्या टाळाटाळ केली। याचा अर्थ सुरोसे साहेबही यांना पाठीशी घालतायत, म्हणजे जे भ्रष्टाचार होतं त्यातला पाठीशी सुरोसे साहेब घालतायत। याचा अर्थ सुरोसे साहेबांचाही याच्यामागे काहीतरी हात असू शकतो असा संभ्रम निर्माण झालेला आहे। 26/1/2024 जी ग्रामसभा झाली आमची, त्याच्यामध्ये आम्ही ठराव एक घेतला ग्रामस्थांनी का आमच्या जी ग्रामपंचायत जो कारभार आहे, आर्थिक कारभार, तो आम्हाला संशयास्पद आहे, म्हणून त्याची चौकशी करण्यात यावी, पण त्याचीही कुठल्याही प्रकारची चौकशी लावली गेली नाही आहे। म्हणजे याचाच अर्थ का कुंपणच शेत खात आहे असं झालेलं आहे। मग भाऊसाहेबांना आम्ही जो गव्हर्नमेंटकडं, सरकारकडं आणि अधिकाऱ्यांच्याकडे जी मागणी केलेली आहे, ती जर येत्या 15 दिवसामध्ये आमची मंजूर नाही झाली तर आम्ही गावकरी उपोषणाला बसणार आहोत, हे अधिकाऱ्यांना सांगत आहेत। त्या अनुषंगाने आम्ही आज हे व्हिडिओ आणि ही न्यूज बनवत आहेत की बाबा याच्याने तरी आम्हाला न्याय मिळेल। आम्हाला ग्रामस्थांना जर न्याय मिळत नसेल तर आम्हाला उपोषणाला बसावं लागेल। दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्मशानभूमीसारख्या गोष्टीचा सुद्धा यांनी भ्रष्टाचार केला आहे। तर तुम्ही विचार करा, स्मशानभूमीसुद्धा जर ते भ्रष्टाचार करू शकतात तर बाकी गोष्टींच्यात काय केलं असेल त्यांनी। या सर्व गोष्टींचा आम्हाला
ताबडतोब छडा लावून देण्यात यावा आणि याची सगळ्याची चौकशी लावावी आणि ज्ञानेश्वर जे ग्रामसेवक आहेत ज्ञानेश्वर शेळवले आणि त्यांची चौकशी करण्यात यावी. बस एवढंच सांगायचं आम्हाला. जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर 15 दिवसामध्ये आम्ही उपोषणाला बसणार आहोत. ग्रामस्थ कासगाव यांना न्याय मिळेल की उपोषण करावं लागेल हे वरिष्ठ अधिकारीच ठरवतील.